चटण्या तर तुम्ही भरपूर प्रकारच्या खाल्ल्या असणार, पण आज आपण एकदम आगळी वेगळी अशी चटणी बनवणार आहोत। दोडक्याच्या शिरांपासून ही चटणी आपण बनवणार आहोत आणि ही चटणी अगदी खमंग अशी बनून तयार होते। तर चला वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला ही चटणी बनवायला चालू करूया। त्यासाठी मी इथे 2 दोडके धुवून घेतलेले आहेत। आता या दोडक्याच्या मी शिरा काढून घेणार आहे। अशा प्रकारे ही चटणी अगदी खमंग अशी बनून तयार होते। तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा दोडक्यांच्या शिरांची चटणी बनवून खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर बघा मी आता इथे दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत। आता एका तव्यावरती अर्धा चमचा मी तेल ओतून घेणार आहे। तेल गरम झालं की या तेलामध्ये 2 मिरच्या तोडून घालणार आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढ्या मिरच्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून हे 1 मिनिट मी भाजून घेणार आहे। आता याच्यामध्ये या दोडक्याच्या शिरा मी घालून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनिट या शिरा परतवून घेणार आहे। तुम्ही जर या पद्धतीने दोडक्याच्या शिरांची चटणी बनवली तर तुम्हाला दुसरी कोणतीच चटणी खावीशी वाटणार नाही, एवढी खमंग ही चटणी बनून तयार होते। तर बघा आता या शिरा मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतलेल्या आहेत आणि काढून घेतलेल्या आहेत। आता एका खलबत्त्यामध्ये मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे मी कुटून घेणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे घालू शकता। तर बघा मी शेंगदाणे एकदम बारीक असे कुटून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये या दोडक्याच्या शिरा मी घालून घेणार आहे। तुम्ही हे मिक्सरला सुद्धा बारीक वाटू शकता, पण खलबत्त्यात वाटल्याने आणखीन चांगली चव येते। आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून बारीक असं हे वाटून घेणार आहे। एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही, दरदर असंच हे वाटून घ्यायचं आहे। तर बघा मी आता दोडक्याच्या शिरा वाटून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही। आता मी गॅसवरती परत तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती परत अर्धा चमचा तेल ओतून घेणार आहे। तर आता तेल गरम झालेलं आहे। आता या तेलामध्ये ही चटणी मी घालून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं ही चटणी तव्यावरती चांगली परतवून घेणार आहे की जेणेकरून ही चटणी एकदम खमंग अशी बनून तयार होते। तर बघा 2 ते 3 मिनिटं ही चटणी मी चांगली आता तव्यावरती परतवून घेतलेली आहे आणि आपली दोडक्याच्या शिरांची चटणी बनून तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।